नागरिक या फिल्मची स्क्रिप्ट ही मला जयप्रदनी बऱ्याच वर्षांपूर्वी ऐकवली होती. तिथली एक त्यातला आशय, त्यातली कंटेंट, त्यातली एक स्टोरी लाईन ही मला आधीपासून माहीत होतं. माझं जे कॅरेक्टर आहे ते चीफ मिनिस्टरचं, मुख्यमंत्र्यांचं कॅरेक्टर आहे. त्याला खूप कंगोरे आहेत, त्याला खूप शेड्स आहेत. आयुष्यभर एडिटर राहून 7-12 कोराच राहतो. मोठी स्वप्न बघायला शिका. माझी एक मेकअपची गेटअपची ट्रायल झाली. त्यांनी विक्रम गायकवाडला बोलवलं होतं. हा जो हायलाइट आहे ना, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द कॅरेक्टर. अपरलेटली वरची लॅश कव्हर झालेली, दॅट्स गुड फॉर अस. मला नेहमीच ॲक्टर म्हणून मला जो गेटअप देण्यात येतो, मला जो मेकअप माझा केला जातो, त्याचा मला कॅरेक्टर सापडायला खूप उपयोग होतो. त्याचा आवाज मला मिळतो, त्याची एक बोलण्याची रीत मिळते, त्याचा स्वभावाचे आंदोलनं असतात ती मला मिळतात. आणि मी कसं बसायला हवं, कसं दिसायला हवं, कशी माझी पोझिशन हवी आहे, जयप्रदनी मला सांगितलं होतं. जनतेचं हित बघायचं म्हणजे पॉलिटिक्स विसरावंच लागतं. जयप्रदच्या एकूण स्क्रिप्टप्रमाणे हा खूप धूर्त आहे, राजकारणात मुरलेला आहे. ठरवून दुर्लक्ष करणं हा जो प्रकार राजकारणामध्ये असतो किंवा कधी कधी त्याच्यामध्ये सामील होणं, हे हा माणिकराव भोसले जो मुख्यमंत्री आहे ते करू शकतो. There was a silent menace that was associated with माणिकराव भोसले. म्हणजे तो जरी गप्प बसला तरी हा माणूस काहीतरी भयानक कारस्थान रचतोय किंवा ही इज केपेबल ऑफ डुईंग समथिंग डिझॅस्ट्रस, हे कायम वाटत राहतं. नेहमीच त्याचा हेतू सिनेमाचा हा लोकांचं मनोरंजन करणं हा नसावा. असाही एक अनुभव असू शकतो की जो दाहक असू शकतो. त्याच्या वास्तवाचे चटके, सत्याचे चटके लोकांना बसू शकतात आणि त्यातला जो थरार आहे, त्यातला जो थ्रिल आहे, त्याचाही आनंद मिळू शकतो.